ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. पवित्र श्रावण महिना हा हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. कारण भक्त मंडळी या महिन्यात भगवान शिवशंकरांची मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास केला जातो, व्रत केली जातात. या महिन्यातील इतर दिवसांच्या तुलनेत येणारा प्रत्येक सोमवार हा शुभ मानला जातो. कारण सोमवार हा भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळंच या सोमवारच्या दिवशी जे लोक भगवान शिवशंकरांची पूजा करतात, उपवास करतात, व्रत केलं जातं, तर त्यांना भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, सर्व विघ्न, संकट, बाधा दूर होतात. आज आपण या व्हिडिओमध्ये या पवित्र श्रावण महिन्यातील सोमवारी चुकूनही एक फळ खायचं नाही याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आपण या श्रावणातील सोमवारी भगवान भोलेनाथांची पूजा करत असतो, व्रत करत असतो आणि आपण जर चुकूनही हे फळ खाल्लं तरी देखील तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. तुमच्यावर भगवान भोलेनाथांची कृपा होणार नाही आणि तुम्ही कितीही श्रद्धेने, कितीही मनोभावे पूजा केले, व्रत केले तरी ते देखील त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. उलट भोलेनाथच तुमच्यावर नाराज होतील. आता हे कोणते फळ आहे जे आपल्याला श्रावणातील सोमवारी चुकूनही खायचे नाही, याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही किती कठोर उपवास पाळू शकता हे त्या व्यक्तीच्या दृढ निश्चयावर आणि विश्वासावर तसेच त्याच्या आरोग्यावर अवलंबून असतं. काही लोक दिवसभर उपवाशी राहतात आणि फक्त संध्याकाळी हलकी फळे खातात. तर काही लोक उपवासात दररोजच्या पदार्थांऐवजी फळे, दूध आणि उपवासाशी संबंधित जे काही पदार्थ असतात तर ते खातात. तर काही लोक फक्त रात्री पोटभर जेवतात. शिवाय काही लोक उपवास सोडताना मिठाशिवाय अन्न ग्रहण करतात आणि त्यामुळे तुम्ही देखील ठरवायचं आहे, की आपल्याला उपवास हा कसा करायचा आहे. आता श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही एक पदार्थ खायचा नाही, तो म्हणजे तामसिक पदार्थ. आता तामसिक पदार्थ म्हणजे काय? तर मांसाहार, मटण, मच्छी, चिकन हे जे पदार्थ आहेत आणि त्याच्याबरोबरच कांदा, लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि त्यामुळं पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हे पदार्थ खाणं अवश्य टाळायचं आहे. तुम्ही जर हे पदार्थ खात असाल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वावर होऊ शकतो. भगवान भोलेनाथांची तुमच्यावर अवकृपा होईल. भगवान भोलेनाथ तुमच्यावर नाराज होतील. त्यामुळं तुम्हाला चुकूनही या पवित्र श्रावण महिन्यामध्ये काहीही झालं तरी देखील तामसिक पदार्थ खायचे नाहीत. जरी तुम्ही उपवास करत नसाल, व्रत करत नसाल, तरी देखील तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहेत. घरामध्ये, घराच्या बाहेर जाऊन देखील तुम्हाला हे पदार्थ खायचे नाहीत. त्याचबरोबर श्रावण सोमवारचा उपवास करत असताना मसालेदार पदार्थ खायचे टाळायचे आहेत. यामुळे देखील आपला उपवास केलेला, व्रत केलेलं मोडण्याची शक्यता आहे. आता हे तामसिक पदार्थ आहेत, तर त्याच्यामध्येच मसालेदार पदार्थ देखील येत असतात. तर आता आपण जे फळ पाहणार आहोत, जे आपल्याला श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास करताना चुकूनही खायचं नाही, तर ते फळ आहे फणस. फणस हे फळ उपवासाला चालत नाही आणि याविषयीची आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील माहिती सांगितली गेली आहे. त्यामुळं कोणताही उपवास असेल, जरी श्रावण सोमवारचा उपवास असेल किंवा संकष्टी चतुर्थीचा उपवास असेल किंवा इतर जे आपण उपवास करत असतो, तर त्या उपवासाला देखील हे फळ चालत नाही. फणस किंवा फणसापासून बनवलेली कोणतीही भाजी असेल, तर ती चुकूनही उपवासाला खायची नाही. श्रावण सोमवारी जर तुम्ही ही जर भाजी खात असाल फणसाची किंवा तुम्ही जर हे फळ खात असाल, तर तुम्ही कितीही मनापासून श्रद्धेने श्रावण सोमवारी व्रत केले, उपवास केला, तरी देखील भगवान भोलेनाथ तुमच्यावरती नाराज होतील आणि तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ तर प्राप्त होणार नाही. उलट तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरेल. तुमच्या घरावरती संकट, विघ्न येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळं श्रावण सोमवार महिन्यातील सोमवारी उपवास करत असताना तुम्हाला चुकूनही फणस हे फळ खायचं नाही. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील मग इतर दिवशी म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार हे जे दिवस आहेत, तर त्या दिवशी तुम्ही फणस खाल्ला तरी देखील चालेल. परंतु सोमवारच्या दिवशी आणि श्रावण महिन्यातील शनिवारी देखील आपण उपवास करत असतो. तर या शनिवारी देखील आपल्याला हे फणस फळ खायचं टाळायचं आहे. तुम्ही जर उपवास करत नसाल, तर तुम्ही खाल्लं तरी देखील चालेल. परंतु सोमवारी चुकूनही हे फळ खायचं नाही. त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी आंबट फळं जी आहेत, तर ती देखील आपल्याला खायची टाळायची आहेत. जसं की संत्रं, मोसंबी किंवा इतर जी काही आंबट फळं असतील तर ती. तर ही फळं खाल्ल्यानं आपल्याला अपचन आणि ॲसिडिटीसारख्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळं आपली प्रकृती देखील बिघडू शकते आणि त्यामुळं उपवास करत असताना आपल्याला ही जी फळं आहेत, तर ती खायची अवश्य टाळायची आहेत.
तसेच तुम्ही हा श्रावण सोमवारचा उपवास करत असताना तुमच्या आहारामध्ये अशा फळांचा समावेश करा, ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असेल. जसं की द्राक्षे, लिची किंवा तुम्ही नारळ पाणी देखील या दिवशी घेऊ शकता. त्याचबरोबर सुका मेवा देखील खाऊ शकता. त्यामुळे देखील तुम्हाला आवश्यक ऊर्जा मिळेल आणि अशक्तपणा देखील जाणवणार नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही दुधासह फळे घेऊ शकता. आता दूध घेत असताना देखील कच्चं दूध घ्यायचं नाही, कारण हे दूध आहे तर हे भगवान शिवांच्या शिवलिंगावरती अर्पण केलं जातं. त्यामुळे उपवासाच्या वेळेला तुम्हाला जर हे दूध घ्यायचं असेल, तर तुम्हाला ते थोडंसं कोमट करूनच घ्यायचं आहे. थंड दूध घ्यायचं नाही किंवा कच्चं दूध घ्यायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी उपवास करत असताना तुम्हाला मसालेदार पदार्थ मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तामसिक असतात म्हणून खायचे नाहीत. त्याचबरोबर कंदमुळं जी असतात, ती देखील तुम्हाला या दिवशी खायची टाळायची आहे. आता कंदमुळं म्हणजे काय? तर जमिनीखाली जी उगवणारी जी फळं असतात किंवा भाज्या असतात, जसं की बीट, गाजर, मुळा, बटाटा हे देखील तुम्हाला खायचं टाळायचं आहे. आता उपवास असला की आपण बटाट्याचा वापर करत असतो, परंतु शक्यतो आपल्याला उपवासाला हा बटाटा देखील खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर तळलेले जे पदार्थ असतात, तर ते देखील आपल्याला खायचे टाळायचे आहे. त्याच्या जागी तुम्ही उकडलेले पदार्थ खाऊ शकता. आता उपवास करत असताना कच्च्या भाज्या देखील खाल्ल्या जातात, परंतु कच्च्या भाज्यांमध्ये फायबर असते आणि त्यामुळं तुम्ही ते रिकाम्या पोटी खाणं टाळायचं आहे. उपवासादरम्यान कच्च्या भाज्या खाल्ल्यानं पोट फुगणं, पोटात दुखणं किंवा इतर समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळं उपवास करत असताना आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. त्याचबरोबर उपवास करत केळ हे फळ देखील तुम्हाला रिकाम्या पोटी खाणं टाळायचं आहे. तुम्ही जर रिकाम्या पोटी जर केळ खात असाल, तर तुमच्या छातीमध्ये दुखणे, जळजळ होणे, गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळं तुम्ही केळ खात असताना अगोदर काहीतरी खाऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ही केळं खायची आहेत. आता अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये या श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास करत असताना कोणतं फळ चुकूनही खायचं नाही याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तर आपल्याला फणस हे फळ चुकूनही खायचं नाही. आपल्याला हे टाळायचं आहे. जरी तुम्ही उपवास करत असाल, नसाल करत, तरी देखील आपण या दिवशी भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करत असतो, सेवा करत असतो आणि ती जर करत असताना तुमच्याकडून जर नकळतपणे ही जर चूक होत असेल, तर तुम्ही केलेल्या सेवेचं किंवा केलेल्या आराधनेचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्येच हे फळ खाण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील सोमवार असेल, शनिवार असेल किंवा इतर जे उपवास आपण करत असतो, तर त्या दिवशी तुम्हाला हे फणस फळ खायचं टाळायचं आहे. तुम्ही इतर कोणतीही फळं खाल्ली तरी देखील चालतील. त्याचबरोबर आंबट फळं असतील तर ती देखील खायची टाळायची आहेत. तसेच केळ हे फळ रिकाम्या पोटी खायचं नाही. तसेच तामसिक पदार्थ जे आहेत, जसे की मटण, मच्छी, कांदा, लसूण हे देखील खायचं टाळायचं आहे. कंदमुळं खायची टाळायची आहेत आणि अगदी मनापासून आपल्याला हा श्रावण सोमवारचा उपवास करायचा आहे. श्रद्धेने उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. व्रत करत असताना आपल्याला सात्विक अन्न असतं, सात्विक पदार्थ असतात, तर ते या उपवासामध्ये खायचे आहेत. जसं की मी सांगितलेले जे पदार्थ आहेत, तर ते चुकूनही खायचे नाहीत. उपवासासाठी तुम्हाला जे योग्य पदार्थ असतात, तर तेच खायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही हा जर उपवास श्रावण सोमवारचा केला, मी सांगितलेले फळ त्याचबरोबर जे तामसिक पदार्थ आहेत, तर ते तुम्ही खायचं टाळून जर उपवास केला, तर भगवान भोलेनाथांची तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत. फक्त तुम्ही कोणतीही सेवा करत असताना श्रद्धेने आणि मनापासून करायला हवी. तरच तुम्हाला त्याचं इच्छित फळ प्राप्त होईल आणि श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असल्यामुळं तुम्ही या महिन्यामध्ये जर भगवान भोलेनाथांची मनापासून सेवा केली, आराधना केली, तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.